नमस्कार, आज शिकणार आहोत 5 ते 3 डॉटची खूपच सुंदर रांगोळी। हे बघा, 3 डॉटवरनं गोल गोल करत जायचंय, मध्ये फ्लावर काढून घ्यायचा आहे। खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणते मी। पूर्ण व्हिडिओ बघा, खूपच सुंदर रांगोळी आहे। मध्ये शेड असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला हलका हलका। इथं आपल्याला गोल करून, इथूनही गोल करून, मधूनही गोल गोल करून, मध्ये असा पानाचा आकार म्हणजे दिव्यासारखं करून घ्यायचं आहे आपल्याला। मध्ये थोडा कलर व्हाईट आपल्याला रांगोळी टाकून इथून गोल करून छोटे छोटे ठिपके ठेवून घ्यायचे। अशा पद्धतीने बोटाने हलका हलका वरती करायचं आपल्याला। इथे आपल्याला 3 रेषा मारून पुढे डॉट सोडायचा आहे। बोटाने असे पंच करून घ्यायचे। नंतर इथं बघा छोट्या छोट्या रेषा काढत जायचे म्हणजे दिवाचा आकार तयार होतो। अशा पद्धतीने दिवाचा आकार तयार होतो। इथे ही सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत। दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी। नक्की ट्राय करा तुम्हीही, तुम्हालाही नक्कीच येईल। इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे जेल रंगोली, नक्की पहा। इथून थोडं आपल्याला रेषा ओढून थोडे डॉट टाकून घ्यायचे। आपल्याला चुटकीने बारीक बारीक रेषा अशा ओढून घ्यायच्या आहेत। खूपच शुभ रांगोळी, नक्की काढा तुम्ही एकदा तरी। हे बघा, सगळीकडे आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचंय। किती सोपी रांगोळी आहे। दिसायलाही सुंदर दिसते, बघू शकता तुम्ही। भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ आणणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, नक्की ट्राय करा तुम्हीही। चुटकी कशी धरायची व डॉट कसे टाकायचे, रेषा कशा ओढायच्या, सगळे व्हिडिओ आहेत माझे। एका बोटाने फुलं कसे तयार करायचे, फेविकॉलच्या बॉटलने इझिली रांगोळी कशी काढायची, मुठीने डॉट कसे तयार करायचे, सगळे व्हिडिओ आहेत माझे। वरून थोडासा खालूनही गोल असा दिवाचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अगदी कोणाला रांगोळी काढता येत नसेल त्यांच्यासाठी मी खास बेसिक पद्धतीने व्हिडिओ आणते। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा। खूपच इझिली
व्हिडिओ आणत असते मी. बघू शकता किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते. नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. इथंही एक एक डॉट टाकून घ्यायचं आपल्याला. इथं आपल्याला 3 4 5 रेषा पाडून मध्ये रेष ओढून डॉट टाकून घ्यायचं आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. कमेंट करायला विसरू नका, कारण मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.